चला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार व राम राम शेतकरी बंधूंनो. आजचा ब्लॉग म्हणजे आपला विशेष की म्हणजे आपण इतके दिवस तुम्हाला मी सांगत होतो की बाबा इकडे पाऊस नाही आणि पेरण्या वगैरे काही झालेल्या नाहीत म्हणून तुम्हाला तो ब्लॉग टाकला होता. तरी आता मी तुम्हाला हा ब्लॉग टाकलो आहे की आज म्हणजे मंगळवार, गेल्या मंगळवारी आणखीन एक 2 दिवसाच्या नंतर ह्याला 8 दिवस होतील. तरी हे बघू शकता तुम्ही पेरणी केलेली आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे, बघू शकता तुम्ही. ते तुम्हाला रिअलमध्ये दाखव असं माझी अपेक्षा होती. बघा हे पूर्ण पाठीमागे पेरलेलंच आहे. हे बघा त्या कोपऱ्यापासून ते झाडापासून ही पूर्ण टोटल आपल्याला पूर्ण हे बघा इकडे खाली दाखवतो. हे पूर्ण हे का पेरलेलेच आहेत सगळे आवडं बघू शकता तुम्ही. हे का बी पण आपल्याला आहे सगळं एक नंबर आलेला आहे आणि एकदम पावसात सापळ्याला आहे. पेरणी झाल्या 5-7 दिवस तर सारखं कंटिन्यू पाऊस होतो बघा शेतकरी बंधूंनो, बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण इथून ते बघा तिकडं पूर्ण झाड दिसतंय खाली शेवट तिथपर्यंत आहे शिवपर्यंत. तरी सर्व पेरणी वगैरे झालेली आहे शेतकरी बंधूंनो. आणि तुमच्याकडे कोणाकोणाकडे काय पेरणी झालेली आहे तिने कमेंट करून सांगा, बघू शकता तुम्ही. आणि कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा. आता मी सकाळी आलो होतो शेताकडे, त्याच्यामुळं तुम्हाला हा ब्लॉग टाकत आहे. आता मी निघालो घराकडे जायचं आहे आणि आणखीन 2 एकर रान पेरायचं आहे दुसऱ्याचं, म्हणजे आमच्या भावाच्या सॉरी आमच्या मालकाच्या भावाचं. तरी आणखीन रिटर्न मला यायचं आहे हा, त्याच्यामुळं तुम्हाला ब्लॉग टाकत आहे. आता हे बघा हे शेत पेरलेलं नाही, आपल्या बाजूचंच आहे, त्यांच्या भावाने केलेलं आहे. तरी हे बघा इथं आता आज पेरणी होणार आहे सध्याला. आणि आता ऊन तर पडलेलं आहे, इथून इकडं त्यांना खाली पेरायचं आहे बघू शकता. आणि विशेष आणखीन एक तुम्हाला सांगतो, आता इकडं रान बघा किती हिरवंगार झालेलं आहे. तेव्हा तिकडं पलीकडल्या साईडला बघा ते पण तुम्हाला दाखवतो पूर्ण. तिकडं पण पेरणी झालेली नाही. तरी सर्वांचं चहा पाणी झालं का? आणि तुम्ही सर्वजण कसे आहात? एकदम मजेत राहावा, मजेत खावा, मजेत लाईक करा. तर निघालो मी घराकडं. तरी आणखीन एक तुम्हाला दाखवण्याचा मुद्दा आहे चालू आपलं. तरी तुम्ही बघू शकता ते रान आता भरपूर अशा पाळ्या घातल्या शेतकऱ्यांनी आणि त्या ठिकाणी पाळी घालून दमाला येऊन थकून गेले त्याने. आणि शेवटच्या फक्त एका पॉईंटमुळं ही त्यांची अवस्था अशी झालेली आहे बघा. ते पण तुम्हाला दाखवू शकतो. टोटल पूर्ण कुरडू आहे हे बघा पूर्ण पट्टी. आता इथून पूर्ण हेच कंडिशन आहे पूर्ण खाली. तर या पद्धतीमध्ये अशा शेतकऱ्याला पण आणखीन अडचणीमध्येच आहेत. चला मग मित्रांनो भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणखीन एक ब्लॉग टाकू. हे बघू शकता तुम्ही रान असं झालेलं आहे. चला बाय बाय.